आता जनावर माझ्यावरच का आलं नाही, मग त्याला कशाची कमी पडले? हे बघा पशुपालक मित्रांनो, तुमचा गोठा मुक्त असेल तर निश्चितपणानं निसर्गाच्या सानिध्यामध्ये नॅचरली जनावर माझ्यावर येणार, याचा दावा मी देतो. बंदिस्त गोठ्यामध्ये काम करणार असाल, गाबाच्या जोरदार तक्रारी तुमच्या चालू होणार. 2 नंबरला, त्या मुक्त गोठ्यामध्ये आनंदी वातावरण पाहिजे. म्हैस नक्की, गाय नक्की माझ्यावरती येणार. 24 तास पाण्याची सोय पाहिजे. 100% जनावर तुमचं डिहायड्रेशनमधनं, ताणतणावामधून बाहेर पडणार. 4 नंबरला, जंताचं औषध तुम्हाला दर 4 महिन्याच्या दरम्यान त्या गोठ्यामध्ये गाई म्हशीला दिलं पाहिजे. जंत जर पोटात असतील तर तुमच्या गोठ्यातलं जनावर अजिबात माझ्यावरती येणार नाही, आणि येत असेल तर गाभण जाणार नाही. सगळे जंतच खाऊन टाकतात, हे कारण समजावं. 5 नंबरला, मिनरल मिक्सचर जर कमी पडलं तर निश्चितपणानं तुमच्या गोठ्यातल्या गाई आणि म्हशी माझ्यावरती येणार नाहीत, गाभ जाणार नाहीत. 6 नंबरला, वैरण जर निकृष्ट दर्जाचे असेल आणि त्या वैरणीमधून जर प्रोटीन आणि व्हिटॅमिन जर मिळत नसतील तर निश्चितपणानं माझ्यावरती येणार नाही. गाईला वारंवार जर मस्टॅटिस असेल आणि काहीतरी थायलेरिया झाला, इतर आजाराला जर बळी पडली आणि त्या शरीरातली सगळी एनर्जी किंवा सगळी ताकद तर त्या आजारपणामध्ये जर निघून गेली तर निश्चितपणानं 2 ते 3 महिन्याचा माझाचा काळ हा लांबणीवरती पडतो. म्हणजे लक्षात असू द्या, माझावरती येणं आणि तुम्ही गाभण घालवणं याच्यामध्ये हे 7 पॉईंट खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात.